आपण वजडीला फोडणी देतोय। तर मी ह्याच्यात लवंग दालचिनी टाकलेली आहे तेलात, जेणेकरून एक रस चांगला येईल त्याचा। आता आपण त्याच्यात कांदा टाकूया, तेलात कांदा टाकूया, जरा भाजू दे कांदा। हा कांदा आता लाल झालेला आहे। आपण ह्याच्यात टोमॅटो टाकूया। टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता मी ह्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे। तेलात कोथिंबीर टाकली की काय होतं, कोथिंबीरीचा कलर तसाच्या तसाच राहतो। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। आपण आता ह्याला जरा शिजू दे। आता आपण ह्याच्यात वाटण टाकूया। हे जे मी वाटण केलंय ना, ते मी ह्याच्यात टाकते। हे वाटण आपल्याला चांगलं तेलात भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं जे कच्चा पण असतं ते निघून जातं। तर ह्याला जरा आपण तेलात चांगलं फ्राय करूया। आता मी ह्याच्यात चटणी हळद टाकलेली आहे। चटणी आमच्या घरातलीच आहे। आता ते सुद्धा आपल्याला चांगलं हलवून परतून घ्यायचं आहे। आणि ही मी वजडी शिजवलेली, हळद टाकून शिजवली छान अशी कुकरला। ते आता आपला वाटण शिजून झालं की त्याच्यात आपण लगेच टाकूया। आता आपलं वाटण खूप छान असं भाजलेलं आहे, बघू शकता तुम्ही। ह्याच्यात आपण आता ही वजडी टाकायची अशा पद्धतीने। खूपच छान अशी ही होते। लहान मुलांसाठी तर खूपच चांगली असते। ह्याच्यात खूप विटॅमिन असतं, तर तुम्ही नक्की ट्राय करा। आता ही कुकरला शिजवल्यामुळे पटकन शिजेल, त्यामुळे हिला जास्त शिजवायची गरज नाही। आता हे थोडंसं मीठ टाकलं की झालं। तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल। बाय।